सुरुवात करूयात आजच्या मोठ्या घडामोडींनी। परळीमध्ये नगर परिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण, गटनेता निवडीमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेची एमआयएम सोबत हातमिळवणी, तर नवी युती मुबारक असं म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेनं डिवचलं। परळीमध्ये शिंदेंची शिवसेना, एमआयएम आणि राष्ट्रवादीची युती, तर तुमच्या बंड आणि तत्वांच्या गप्पा कायमच्या थांबवा, अंबादास दानवेंची एकनाथ शिंदेंवर ट्विट करत टीका, तर हीच का तुमची खरी वैचारिक भूमिका, दानवेंचा सवाल। कोण एमआयएम म्हणत परळीतील युतीवर एकनाथ शिंदेंचा उलट सवाल, तर शिंदे आमच्यासाठी गुस्ताख ए रसूल, कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजप आणि शिंदेंसोबत जाणार नाही, इम्तियाज जलील यांची भूमिका। आमच्या नजरेत एकनाथ शिंदे सुद्धा गुस्ताखे रसूल आहे, म्हणून आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजप नाही, एकनाथ शिंदे नाही। बीडच्या परळीमध्ये एमआयएम सोबत युती नाही, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळंके यांचं स्पष्टीकरण। एमआयएमच्या सदस्यानं सभागृहामध्ये गटनेता निवडताना पाठिंबा दिला, सोळंकेंकडून स्पष्ट। आमचा कुठलाही विरोध या ठिकाणी सभागृहामध्ये एकमेकाला असणार नाही, कारण सभागृहामध्ये आम्हाला मायबाप जनतेनं आम्हाला निवडून दिलंय आणि मग एमआयएम त्याच्यामध्ये निवडून आलेला आहे, आणि या ठिकाणी सभागृहामध्ये आम्ही कुठलाही नीच पातळीचं राजकारण आम्ही करणार नाही। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास माझा विरोध नाही, प्रत्येक निर्णय आम्ही एकत्र मिळून घेत असतो, खासदार सुनील तटकरेंचं मोठं वक्तव्य। माझा विरोध असण्याचं काही कारण नाही, कारण एक ऐकून घ्या, माझा व्यक्तिगत विरोध राहू शकत नाही, कारण आम्ही सामूहिक लिडरशिपमध्ये निर्णय घेतो। आमची पक्षांतर्गत डेमोक्रेसी आहे, प्रत्येक निर्णय आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून घेत असतो, कोर ग्रुप आहे। आता तरी दोन्ही पक्ष एकत्र आहेत, ज्या ठिकाणी पदाधिकारी म्हणतील तिथे वेगळं लढू, रोहित पवारांचंही यावर स्पष्टीकरण। आता तरी दोन्ही पक्ष एकत्रित आहेत आणि ज्या ठिकाणी आम्हाला वेगळं लढायचं असं पदाधिकारी म्हणतात तिथं आम्ही वेगळं लढू। आमच्या कुटुंबात कधीही अंतर नव्हतं, राजकीय मतभेद असतील मात्र कौटुंबिक संबंध चांगले, भविष्यात होणारा निर्णय राष्ट्रवादी कुटुंबातनं असेल, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचं भाष्य। ठाण्यातील माजी महापौर मीनाक्षी शिंदेंची ऑडिओ क्लिप व्हायरल, तुम्हाला 15 दिवसांनंतर मानपाड्यामध्ये राहायचं आहे ना, अशी धमकी देत असल्याची ही ऑडिओ क्लिप। दरम्यान मीनाक्षी शिंदे यांनी ऑडिओ क्लिप संदर्भातील आरोप फेटाळले, ही ऑडिओ क्लिप मॉर्फ केल्याचाही दावा। खाली पाडण्यासाठी अशा प्रकारचे काहीतरी एआयचे व्हिडिओ, काहीतरी मॉर्फ केलेले ऑडिओ असं टाकून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात। जे कोणी असतील पोलीस त्यांना बोलवतील, चौकशी करतील आणि जर या खरंच घडलेल्या असतील तर त्याच्यावरती योग्य ती कारवाई पोलीस करतील। अंबरनाथ नगरपालिकेमध्ये मोठा ट्विस्ट, भाजपला समर्थन देणाऱ्या राष्ट्रवादीच्या 4 नगरसेवकांचं शिंदेंच्या शिवसेनेला समर्थन, उपनगराध्यक्षपदासह विशेष समिती शिवसेनेकडे राहणार।